कोपरगावमध्ये साकारतीये एक वैभव संपन्न जीवनशैली। स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये। कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस, फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम, लहान मुलांसाठी प्ले एरिया, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, 24 तास सिक्युरिटी आणि बरंच काही। आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या। साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या। कोपरगाव तालुक्यातील चांदेकसरे शिवारातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुका पोलिसांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल कोपरगाव व गोरक्षक यांच्या सहकार्याने वैजापूरकडून मुंबईच्या दिशेने गोमांस घेऊन जाणाऱ्या महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप क्रमांक MH48 BM 8973 या वाहनावर धडक कारवाई करत सुमारे 2000 किलो गोवंश जनावरांचे मांस व पिकअप वाहन असा एकूण 4,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत धडक कारवाई केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत महिंद्रा कंपनीचा बोलेरो पिकअप क्रमांक MH48 BM 8973 वैजापूरकडून मुंबईच्या दिशेने गोमांस घेऊन जात असल्याची आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल व कोपरगाव व गोरक्षक यांच्या मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुसारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश नवाळी आणि शेख यांनी रात्री 12:15च्या सुमारास तत्काळ घटनास्थळी धाव घेत समृद्धी महामार्गावर चांदेकसरे शिवारात सदरील पिकअप वाहनाची तपासणी करून यात गोवंश जनावरांचे मांस वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने सदरील वाहन चालकाला ताब्यात घेऊन तालुका पोलिसांनी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल कोपरगाव व गोरक्षक यांच्या सहकार्याने व त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणी तालुका पोलिसांनी पिकअप चालक मोबिल अब्दुल हसन शेख राहणार कुरेशीनगर, कुर्ला, मुंबई याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर 39/2025 साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 2, 3, 4 सह महाराष्ट्र संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 11(5)(c) 9 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहेत। सदरील पिकअपमधील गोमांस पोलिसांच्या बंदोबस्तात नगरपालिका हद्दीतील मणाई येथील कचरा डेपो येथे नष्ट करण्यात आलेला आहे। दरम्यान महाशिवरात्र काही दिवसांवर आली असून पोलिसांनी गोहत्या व अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी कडक मोहीम राबवावी अशी मागणी हिंदू प्रेमी संघटना बजरंग दल, गोरक्षक व आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद यांनी केली आहे। दिनांक 14/2/2025 रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी यांना बातमीदाराद्वारे त्यांच्या माहिती मिळालेली होती की एका पिकअपमधून वैजापूर ते मुंबई असा समृद्धी महामार्गावरून एका पिकअपमध्ये गोवंश जातीचे मांस ट्रान्सफर होणार आहे अशी माहिती मिळाल्याने तो त्याच्या इतर साथीदारांसोबत तिथं गेला असता त्याला एक पिकअप मिळून आली। सदर पिकअपमध्ये 2000 किलो गोवंश जातीचे मांस तसेच पिकअप असा एकूण 4.5 लाखाचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर घटनास्थळी पोलीस रवाना होऊन आरोपी व वाहन ताब्यात घेऊन गाडीतील जो मुद्देमाल होता गोवंश जातीचे जे मांस होते त्याचा नमुना काढून घेतलेला आहे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष आणि सदरचा जो मुद्देमाल आहे त्याचा खराब होऊ नये, त्याचा विल्हेवाट लोकांना त्रास होऊ नये याकरता सदर मुद्देमालाची विल्हेवाट आपण नगरपालिकेमार्फत केलेली असून पुढील तपास सुरू आहे।